राख असेल, तेव्हा कुठं डेंटिस्ट असे दिसले का दातांचे दवाखाने? पूर्वी काहीच नाही. पण जेव्हा इंग्रज आले त्यांनी सांगितलं की हे काय यूज करताय तुम्ही असलं काहीतरी, त्यापेक्षा रेडीमेड यूज करा. आणि त्यांनी खुराक सुरू केला दातांचा. पण त्या खुराकाबरोबर साईड इफेक्ट किती मिळाले की आज गल्लोगल्ली दातांच्या डॉक्टरांची गरज पडायला लागली. मग पूर्वी दात किडणं हा सुद्धा प्रकार नव्हता. आणि आताच्या लोकांचं अगदी ते 60 आली तरी त्यांचे दात ठणठणीत होते आणि ते आता 40लाच दात हलतात. म्हणजे हे काय झालं की अतिरेक झाला केमिकलचा. म्हणून आता फिरूचा काळ येतोय तो पुन्हा आयुर्वेदाचाच येणार आहे. आणि ह्या निसर्गाने जो आता हा प्रकार केलेला आहे ते सुद्धा लोकांना जाणीव करून दिली की तुम्ही निसर्गाच्या पुढे जाऊ शकत नाही. तर हे जे आहे ते सगळं कंपनी सुद्धा 2007 पासून सांगत होती आणि आम्ही वैयक्तिक ह्याच्यात 2016 पासून आहे. तर 4-4.5 वर्षात आम्हाला एक खूप चांगली हेल्थ आणि वेल्थ ह्या कंपनीतून मिळाली. तर ती कशा पद्धतीने आम्ही मिळवली, जो आमचा मार्ग आहे तो आम्ही तुम्हाला फक्त शेअर करणार की आम्ही ह्या पद्धतीने मिळवलेली. आता पहिली गोष्ट, हेल्थ तर प्रत्येकाची गरज आहे, प्रत्येक घराची, प्रत्येक माणसाची, बरोबर. कारण किती काही कमवलं तरी शेवटी हेल्थ चांगली असेल तर टिकणारे, नाही तर सगळं निघून जाणार. तर आपला हा जो प्लॅन आहे तो आहे हेल्थ आणि वेल्थ. आता प्रॉडक्टचे डेमो वगैरे तुम्ही बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे प्रॉडक्ट जे आहेत ते जास्तीत जास्त आपण निरोगी राहण्यासाठी वापरणारे प्रॉडक्ट. आणि जर ते तुम्हाला वेळेआधी, जसे एखाद्या आपण गाडीची 2 व्हीलर 4 व्हीलरची सर्व्हिसिंग करतो का, तर वेळेआधी त्याचा एखादा पार्ट कुठला खराब होण्याच्या आधी आपण त्याची काळजी घेतो. सेम ह्या ज्या वस्तू आहेत IMCच्या, ह्या एकतर वेळेआधी आपण वापरायच्या आहेत आणि निरोगी राहायचे. हा सगळ्यात पहिला तुम्हाला हेल्थ मिळवून देणार. आणि जर तुम्हाला त्याचं प्रॉडक्टचे रिझल्ट आवडले, प्रॉडक्टचा फायदा झाला, तर तुम्ही कळत न कळत जे दुसऱ्यांना बोलणार आहे त्यातून तुमची वेल्थ मिळणार आहे. कारण 2च गोष्टींवरती कंपनी इन्कम देते, यूज आणि ऍडव्हर्टाईज. तर पहिली गोष्ट, आपण आता प्रॉडक्टचं नॉलेज हळूहळू घेत जाऊ, पण आपल्याला इन्कम कशा पद्धतीने येत आहे इथून सुरुवात करू. तर सध्या सुद्धा आपला इन्कम जो आहे, प्रत्येकाचा काही ना काहीतरी सोर्स आहे इन्कमचा, तो आपण कमवतोय पण आपलं घरदार चाललेलं आहे, गरजा आपल्या भागताय. मग त्या कशा पद्धतीने आपण खर्च करतो ते बघू की आपला जे काही महिन्याला 10,000 येत आहेत, 1 लाख येत आहे, ते आपण कुठे खर्च करतो. पहिला तो विचार करू की आपण त्या वस्तू जर बघितल्या तर सगळ्या अगदी उठल्यापासून झोपेपर्यंत आपण खर्चच करत असतो. कारण प्रत्येक गोष्ट आपण कुठून नाही कुठून विकत आणतो. ब्रश करायचा पेस्ट पाहिजे, ब्रश पाहिजे. तर ऍज अ कस्टमर आपण हा सगळा खर्च करत असतो. कोणाचे ना कोणाचे आपण प्रत्येक जण कस्टमर आहे. एक शाळा असेल तरी त्या शाळेत आपली मुलं गेली की त्या शाळेचे आपण एक कस्टमर बनतो, आपण पे करणार आहे. आता तुम्ही ऍडव्होकेट आहे ना, तर तुमच्याकडे येणारा प्रत्येक जण तुमचा कस्टमर झाला, काही ना काही पे करतोय, त्याचं काम तेव्हा होतंय. ऍज अ कस्टमर आपण प्रत्येक ठिकाणी पैसा मोजत असतो. आणि तो पैसा आपण कशावर मोजतो, जास्तीत जास्त दैनंदिन गरजा भागवण्यासाठी. आता दैनंदिन गरजांमध्ये काय येतं की अगदी पर्सनल यूजच्या, होम केअरच्या, हेल्थ केअरच्या वस्तू, किंवा आपलं शेत असेल तर शेताला लागणाऱ्या 4 गायी दारात असतील तर त्यांच्यावरती होणारा खर्च. म्हणजे हा सगळा टोटल ऍज अ कस्टमर आपण प्रत्येक दुकानाचे कस्टमर आहे. कपड्याचा असू द्या, दुधाचा असू द्या, किंवा कोणतेही. तर ते आपण कुठून घेतो, हे सगळं जे आपल्याला जवळ पडतंय तिथून. मग ते काही असेल, खाण्याच्या वस्तू असतील, मेडिसिन असेल किंवा काही असेल, तर ते बाजूच्या शॉपमधून आणतो. त्या शॉपला सुद्धा कुणीतरी सप्लाय करणारा असतो, होलसेलर. आणि त्या होलसेलरला सुद्धा सप्लाय करणारा CNF. आणि मग तिथून आपल्याला हे जे मिळतात ती बनवणारी मेन कंपनी. तर ह्या पद्धतीने आपल्याकडे प्रत्येक प्रॉडक्ट फिरत येतो. आणि मग जर आपल्याला एखादा प्रॉडक्ट 100 रुपयाला मिळत असेल तर आपली कंपनी तो प्रॉडक्ट कितीला बनवत असेल, तुमचा अंदाज सांगा. तर बाकीचे तर सगळे ट्रेंड झालेले. तुम्हाला काय वाटतंय की 100ला जर आपण एखादी वस्तू काही असेल ती घेतोय, ती कंपनी कितीला बनवत असेल, कॉस्टिंग कंपनी 60 रुपये. जर आपण हे 60 रुपये पकडले तर आपली इथे एक्स्ट्रा किती गेले, 40 रुपये गेले. मग आपल्याला हे 40 रुपये समजा नाही द्यायचे आपण म्हटलं तर आपल्याकडे काही पर्याय आहे का की मी हे 40 रुपये नाही देऊ शकत. कारण जर माझा महिन्याला 10,000 खर्च असेल तर 60,000 रुपये कंपनीचे आहेत समजा सगळ्यांचे, पण 40,000 रुपये, 4,000 रुपये हे माझे फक्त सर्व्हिस चार्ज आहे. का तर ही सर्व्हिस मला जवळ मिळते, ही प्रत्येक गोष्ट मला घराच्या आजूबाजूला मिळते. हा सर्व्हिस चांगली मिळते इथपर्यंत भाग ठीक आहे. पण हे 4,000 रुपये मला जर एक्स्ट्रा द्यायचे नाही म्हटलं तर मार्केटमध्ये संधी आहे का? कारण एक वस्तू आपण डायरेक्ट कुठेही घ्यायला जाऊ शकत नाही.
कंपनी तर सोडा, आपण होलसेलरकडे सुद्धा एक वस्तू घ्यायला जाऊ शकत नाही. तर हे ट्रॅडिशनल मार्केटिंग आहे, परंपरेप्रमाणे चालत आलेली. ह्याच्यात काही बदल नाही, ही सिस्टीम आहे. तर ह्या सिस्टीमचा एकच जर फायदा सोडला सर्व्हिस, तर तोटे किती आहेत बघा. तर ह्याच्यात प्रत्येक जण काही ना काहीतरी कमवतोय, पण एकच व्यक्ती असा आहे की तो ह्याच्यात काहीच कमवत नाही. तो कोण आहे ह्याच्यात? तुम्हाला कोण वाटतं की 1 रुपया कमवत नाही? कस्टमर. कारण हा फक्त वस्तूचे 100 रुपये पे करतोय, याच्या अकाउंटला ह्यातला 1 रुपया सुद्धा माघारी येणार नाही. पण ह्यांच्यावर बघितलं तर पूर्ण आपल्या आजूबाजूचं मार्केट जे असतं ते फक्त कस्टमरवरती डिपेंड असतं, की तो कस्टमरच चालवतो. पण कस्टमरचा वैयक्तिक मात्र फायदा 0. फक्त खाणं, यूज करणं, ह्याच्या पलीकडे कुठलाही फायदा नाहीये. आणि आपल्याकडे इथे पर्याय सुद्धा नाही. तुम्हाला हे 40 रुपये वाचवायची मनापासून इच्छा आहे, पण माझ्याकडे पर्याय नाही. त्याला रिझन हे मार्केटिंग. तर आता आपली कंपनी जी आहे ती कंपनी हे मार्केटिंग पूर्णपणे ऑपोजिट ह्याच्या मार्केटिंग करते. ती आहे डायरेक्ट सेलिंग सिस्टम, म्हणजे कंपनी टू कस्टमर. आता जे तुमचं जॉईनिंग कार्ड काढलं, तुमचं कोणाशी कॉन्टॅक्ट करून दिलं? डायरेक्टली कंपनीशी, आमच्याशी नाही, डायरेक्ट कंपनीशी, की जेणेकरून कंपनी सगळ्यांना एक समान किमतीने वस्तू देणार. जशी आपली तुलसीची MRP आहे 195, तर ती सगळ्यांसाठीच कंपनी आपल्याला 145 ने देणार आहे. जेव्हा आपण कार्ड काढू तेव्हा त्या कार्डवरती ती कंपनी आपल्याला सर्वांनाच 145 ने देणार. भले आमचं डिस्ट्रीब्युटरशिप असू द्या, कोणाचं ह्याच्यात दुकान असू द्या, किंवा स्वतः कंपनीचे ओनर असू द्या, ह्या सगळ्यांना ती कंपनी 145चं बिलिंग करूनच घ्यायला भाग पडते. कारण कंपनी आपली आहे डायरेक्ट सेलिंग सिस्टम, सगळ्यांसाठी एक रेट. आता हे 145 ही आपल्या कंपनीची बनवण्याची किंमत तर नक्कीच नाहीये. इथे सुद्धा कंपनीने ह्याच पद्धतीने आपल्याला दिली की बनवण्याची किंमत कमी आहे, पण दिली आपल्याला कितीला? 100ला. म्हणजे 145 मेकिंग चार्ज नक्कीच नाहीये, पण आपल्याला तो दिलेला आहे. फक्त इथे तुम्हाला संधी दिली आहे की ह्याच्यात जे काही एक्स्ट्रा तुम्हाला वाटते की 60 रुपये माझे एक्स्ट्रा गेले मेकिंग चार्ज पेक्षा, तर इथे तुम्हाला संधी दिली आहे की तुम्ही ते वाचवा. 195 MRP आहे ना, तर ह्याच्यात 60 रुपये तुम्हाला कंपनीने एक्स्ट्रा घेतले तुमच्याकडून. समजा एक एक्झाम्पल, इथे तुमचे 60 गेलेले, तर ते तुम्हाला मायनस करून घ्यायचे. हे 60 रुपये मायनस करायचे तुम्हाला. म्हणजे 135 चार्ज असेल, तुम्हाला ते 60 रुपये मायनस करायचे, तिथून मिळवायचे रिटर्न. ही तुलसी तुम्हाला 135 मध्येच मिळाली पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही 195 मधून घ्यायचं म्हटलं तर 2 कामं करायला सांगितले. कारण कंपनी म्हणते जर पहिल्याच दिवशी तुम्हाला 145च्या ऐवजी 195च्या ऐवजी जर तुलसी 135 नेच दिली, MRP पेक्षा डायरेक्ट 135 ने, व्हॅल्यू राहील का त्याची? कारण माणूस थोड्या दिवसात एकदा दोनदा गेला आणि नंतर पूर्ण विसरून जाईल की ह्याचं मेकिंग चार्जेस एवढा आहे. तर हे ह्याच पद्धतीने द्यायचे. पण रिटर्न घेण्यासाठी कंपनीने आपल्याला इथे सुद्धा फ्री मध्ये न देता 2 कामं करायला सांगितले. कारण आपल्या मेहनतीने मिळवलेलं आपल्याला जशी त्याची व्हॅल्यू राहते. तर इथे पहिलं काम दिलंय ते म्हणजे प्रॉडक्ट स्वतः यूज करा, आणि दुसरं काम दिलंय ते म्हणजे प्रॉडक्ट ऍडव्हर्टाइज करा. कारण कंपनीने हे सगळे पे न करता किंवा हे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आले की आपल्याला कशाने समजतं? कुठल्याही प्रॉडक्टची पहिली टीव्हीवरती ऍडव्हर्टाइज येते, ते सुद्धा कुठला तरी सेलिब्रिटी करत असतो. तिथे सुद्धा त्यांनी लाखो रुपये घेतलेले असतात. तर हा सगळा खर्च कंपनीने वाचवलाय. आणि वाचवून कोणाला दिलाय? जो युजर आहे आणि जो ऍडव्हर्टाइज करतोय. युजरला 50% दिलाय आणि ऍडव्हर्टायझिंग करण्याला 50% दिलाय. आणि तुम्ही जर दोन्ही कामं करत असाल तर तुम्हाला 100% दिलेलं आहे. एक काम केलं तर 50% आहे, दुसरं काम केलं तर उरलेला 50% मिळणार. आणि दोन्ही कामं जर कंटिन्यू चालू ठेवली तर 100% मिळणार फक्त रिटर्न. आणि जर तुम्हाला ऍज अ बिझनेस करायचा आहे तर इथे तुमचा जो ऍडव्हर्टायझिंगचा आहे हा 50% इन्कम हा मल्टिप्लाय होऊन येणार आहे तुम्हाला. की तुम्ही एका माणसाला सांगितलं 50% आले, दुसऱ्याला सांगितलं पुन्हा 50% आला, तिसऱ्याला सांगितलं 50% आला. म्हणजे इथे तुमचा इन्कम जो आहे हा मल्टिप्लाय होण्याची संधी इथे दिली. म्हणजे तुलसीवरती तुम्ही 60च रुपये नका घेऊ, तर एक तर स्वतः वापरून 30 रुपये घ्या स्वतःसाठी, आणि दुसऱ्या एकाला दिली, मित्राला दिली, 30 आले, 2 तुलसी दिल्या, तुमचं काम झालं. पण इथे इन्कम वाढवण्यासाठी तुम्ही एकाला किंवा दोघालाच का देताय? तिथे 100-200ला द्या. आणि इन्कम तुम्ही जो घ्याल ना, तुमची तुलसी फ्री तर होऊनच जाईल, पण एक तुमचं स्वप्नपूर्तीचा इन्कम तिथे शिल्लक आहे. हा साधासा कन्सेप्ट आहे की हे काय करायचंय की कंपनीने इथे जे लाखो रुपये दिलेत ना, हे लाखो रुपये तुम्ही अकाउंटला तुमच्या सुरू करून घ्यायचे. कशा पद्धतीने? नेटवर्क बनवायचे, स्वतःचे कस्टमर क्रिएट करायचे. तर हे नेटवर्क कसं बनणार आणि ह्याच्यावरती इन्कम कसा येणार? तर
हे सगळं जे आहे ते अशा पद्धतीने की जरी आपण ऍडव्हर्टाईज केली, आपण तशी नॅचरली करतो सुद्धा. तुमची ऍडव्हर्टाईज कुणी ना कुणी करतायत. ज्यांनी एकाला तुमचं व्यवस्थित गेलं काम, त्यांना तुम्ही केस जिंकून दिली, तो 10 जणांना पाठवणार पुढे. काही जरी त्यांच्या घरात इश्यू असेल तर तो पहिला म्हणणार की याच ऍडव्होकेटला तुम्ही कन्सल्ट करा. का तर त्यांचं काम व्यवस्थित. म्हणजे आपली ऍडव्हर्टाईज कुणी ना कुणी करतो, पण पुरावा राहत नाही. तर इथे सुद्धा आपण तुलसी आवडली, खूप फायदा झाला, पण उगीच तोंडी सांगितलं तुलसी प्या आणि निरोगी राहा. ते पितीलही निरोगी होती, पण आपल्या अकाउंटला 1 रुपया येणार नाही, कारण कुठलाही पुरावा नाही. तर त्यासाठी तुमचं जे आता डिस्काउंट कार्ड काढलं ते सेम कार्ड काढायचे की कोणाला 1 रुपया मागायचा नाही, रिस्क घ्यायची नाही, कोणाचे पैसे घ्यायचे नाहीत. फक्त फ्री मध्ये त्यांना एक कार्ड काढून द्यायचे. जसं तुमचं काढलं तुम्ही तसे ह्या पद्धतीने ह्या लोकांचे काढून द्यायचे. तेव्हा कुठे कंपनीला कळणार की तुम्ही स्वतः किती यूज केलं. कारण स्वतः किती यूज केलं त्याला कंपनी म्हणते पर्सनल बिझनेस व्हॉल्यूम. बिझनेस व्हॉल्यूम थोडे आज समजून घ्या. समजले तर ठीक, नाही तर ते हळूहळू तुमच्या लक्षात येतील. हा बिझनेस व्हॉल्यूम हा पार्ट असा आहे की समजा तुम्ही कंपनीकडून 2.5 ते 3 रुपयाचा प्रॉडक्ट खरेदी केला साधारणपणे, की तुम्हाला 1 बिझनेस व्हॉल्यूम मिळणार आहे. आता हा बिझनेस व्हॉल्यूम 1 जो आहे तो या हिशोबाने जर बघितलं तर 2,500 ते 3,000ची खरेदी केली की तुम्हाला 1,000 बिझनेस व्हॉल्यूम मिळतं. आणि 1,000 बिझनेस व्हॉल्यूम म्हणजे या कंपनीत तुमची 10% लेवल आहे. म्हणजे तुमचे 100 रुपये रिटर्न तुमच्या अकाउंटला जमा होणार. म्हणजे पहिली गोष्ट हे 2.5 ते 3,000चे प्रॉडक्ट आहेत ते तुम्हाला MRP पेक्षा 25 ते 30% डिस्काउंट देऊनच मिळणार. म्हणजे त्याचे जे MRP काउंट केली तर हे 3,000चे प्रॉडक्ट तुम्हाला 3600-3700 पर्यंत आरामात असणार MRP. म्हणजे ऑन द स्पॉट तुमचे 600-700 रुपये वाचले आणि तुमच्या अकाउंटला 100 रुपये येणं सुरू झालं. तर आतापर्यंत आपण बघतो की महिन्याचा आपण 2.5-3च नाही 5,000च्या जरी वस्तू घरगुती वापरासाठी आणल्या तरी 5 रुपये सुद्धा अकाउंटला जात नाही. उलट अकाउंट फक्त दर महिन्याला खाली होण्याचं काम होतं, रिटर्न कधीच काही जात नाही. तर इथे 100 रुपये येणं वापरून करून 100 रुपये आले ही खूप चांगली गोष्ट असते. की एक टॅक्स पण इथे तुम्ही 10%ची लेवल पण अचीव्ह केलेली असते आणि 100 रुपये अकाउंटला रिटर्न आलेले असतात, 600-700 वाचलेले असतात. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर तुम्ही साधारणपणे ह्या 5 जणांना हे कार्ड काढून दिलं आणि त्यांनी सुद्धा स्वतःची 10% लेवल केली. ह्यांच्या सुद्धा अकाउंटला 100-100 रुपये जाणार. हे कधीही म्हणणार नाहीत की मला चुकीचं काहीतरी दाखवलं, कारण की त्यांना वस्तू एक तर डिस्काउंटने मिळणार, दुसरी गोष्ट त्यांच्या सुद्धा अकाउंटला 100 रुपये जमा होणार. तर तुम्ही एक त्यांना सुवर्ण संधी दिली. आता तुमचा फायदा काय ह्याच्यात की तुम्ही त्यांना ऍडव्हर्टाईज केली तर त्या बीवी ज्या असतात त्यांच्या 1000 बीवी त्याला तुमच्याकडे ग्रुप बीवी म्हणून काउंट होणार, कारण हा तुमचा ग्रुप बनतो आणि त्या ग्रुपची खरेदी त्यांच्या पर्सनलला जाणार पण तुमच्या मात्र ग्रुपला येणार. आता इथे साधारणपणे 1000 बीवी 5 जणांकडून आले आणि तुमचे परत तुम्ही पुढच्या महिन्यात 1000 बीवी केले नेक्स्ट मंथ मध्ये. आता हे पहिल्या महिन्यात तुम्ही एकट्याने वापरले झालं 100 रुपये अकाउंट आले, पण दुसऱ्या महिन्यात तुम्ही 5 जणांना सांगितलं तुमचे 1000 बीवी आले, तर तुमचे स्वतःचे पहिले 1000 हे 1000 असे मिळून तुमचे पर्सनलच 2000 झाले. कारण ह्याच्यात बीवी कधीही झिरो होत नाही. गेल्या महिन्यात जरी त्याचे 100 रुपये आले तरी ते लेवलसाठी पुढे ऍड होणार. त्याच्यामुळे तुमच्या पर्सनल बीवी आता किती दिसणार 2000 आणि ह्या 1000 बीवींवरती आता 2000 तुमच्या झाल्यामुळे आणि हा 5000 ग्रुपला आले, तुमच्या झाल्या टोटल 7000. तर साधारणपणे अजून आपण 500 बीवी एक्स्ट्रा केले. 6वा एखादा माणूस 500 बीवी करणारा तुम्ही भेटला तुम्हाला, त्याने पण 500 केले तर 7.5 ला आपली दुसरी लेवल असते 20%, 20%. तर ही लेवल एक 5 ते 6 लोक तुम्ही केली की आरामात ही लेवल तुम्हाला 20%ची मिळते. आता इथे तुमचा फायदा काय होतो की 100च्या ऐवजी आता 20%ची लेवल असल्यामुळे तुम्हाला 1000 बीवीवरती स्वतःचे 200 रुपये आले. आता वाढायला सुरुवात होते आणि तुम्ही 20 वर गेलात आणि हे सगळे 10 वरती, तर डिफरन्स 10चा राहिला दोघांच्या मध्ये. तर ही डिफरन्स अमाऊंट पण तुम्हालाच ऍड होणार. 5 जणांकडून जरी तुम्हाला 100 आले आणि तुमचे पर्सनल 200 असे 700 रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार. मग इथे 5 हे काही लिमिट नाही, इथे 10 पण असू शकतात 100 पण असू शकतात. कारण आपले जेवढे कॉन्टॅक्ट आहेत आपण त्यांना रोज सांगू शकतो, एनी टाइम त्यांचं कार्ड काढून देऊ शकतो. कारण बसल्या बसल्या चालता बोलता करायचं काम आहे ते आणि घराची प्रत्येक गरज आहे, फक्त त्यांच्यापर्यंत ही माहितीच पोहोचत नाही. कारण ऍडव्हर्टाईज टीव्हीवर असते तर सगळ्या घरी पोहोचली पण असते म्हणा.
पण घरोघरी ऍडव्हर्टाईज कंपनीने केलेलीच नाहीये, कारण ते जर त्यांनी केलं तर मग आपल्याला पैसे देण्यात काही मतलबच नाही ना. तर ते आपल्यासाठी ठेवलेलं काम आहे, तर आपण किती प्रमाणात करू ह्याच्यावरती आपला इन्कम आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात इन्कम कोणाचाही सेम नसणार. यांचा जो इन्कम आहे तोच तुमचा येईल असं नाही, कारण हे सर्कल ज्याचं मोठं त्यांचा पे आउट मोठा या कंपनीत. मग आता ह्यांना सुद्धा हा प्लॅन माहीत झाला, हे सुद्धा पुढे तेच काम आहे की ते कुणालाही आपल्याला MRP ने विकत बसायचं नाहीये. फक्त ह्या पद्धतीने माणसांना तुम्ही कार्ड्स काढून देऊन जेवढी तुमच्या अंडर लोक वाढणार तेवढे त्याच्या BV ज्या असतात ह्या शेवटच्या माणसाची खरेदी सुद्धा तुमच्याच ग्रुपला ऍड होते. म्हणजे तुम्ही फक्त ह्यांना ओळखताय, पण ह्यांच्या थ्रू आलेल्यांना तुम्ही ओळखत सुद्धा नसणार आहे. पण तरी सुद्धा त्यांनी कुठे खरेदी करू द्या, पुण्यात करू द्या, मुंबईत करू द्या किंवा आउट ऑफ इंडिया करू द्या, तरी सुद्धा त्यांचे ग्रुप बिझनेस व्हॉल्यूम हे तुम्हालाच एवढे ऍड होणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे जे 5 मी सांगितले, हे 5 जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने हे 5 जणांना जरी हा बिझनेस समजला तरीही तुमच्या अकाउंटला महिन्याला लाखो रुपये येणार आहे. कशा पद्धतीने ते 5 मिनिटात सांगते की 5च लोक ह्याच्यात काय काम करू शकतात. हे साधारणपणे 5 लोक आहेत समजा. आता ह्याच्यात मी सांगितलं पहिली लेवल होती 1000 PV वरती 10%, 7500 PV वरती 20%, नंतर 25000 PV वरती 25%, 75000 PV वरती 30% आणि 1.5 लाख PV करणार तेव्हा 35% लेवल आहे, ज्याला कंपनीत नाव आहे सुपरस्टार. तर ह्या लेवल ज्या आहेत ह्या PV ने वाढणारे लेवल आहेत. म्हणजे जशा तुमची PV वाढणार तशी लेवल वाढत जाणार. तर हे त्याचं काम फक्त 10% पर्यंतच ठीक आहे. तिथून पुढे तुम्ही यूज केले, इथून पुढे तुमच्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये लोक जशी वाढणार तशा ह्या BV मग तुम्ही एकाच महिन्यात 20 वर पण जाऊ शकता, 25 वर पण जाऊ शकता, 30 वर पण जाऊ शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही डायरेक्टली 35 वर पण जाऊ शकता. तर 35% पर्यंत तुम्हाला 1000, 2000, 5000 अशा इन्कम येत असतो. पण 35% पासून एक चांगल्या पद्धतीने इन्कम सुरू होतं की जेव्हा 1.5 लाख PV होतात तेव्हा तुमचं सर्कल नाही म्हटलं तरी सगळ्यांची मिळून 100 लोक तरी त्याच्यात असतात. त्याच्यामुळे पेमेंट जे आहे ते तुमचं अगदी 9-10 हजाराच्या आसपास तरी आरामात जाणार. तर हे एक चांगलं सॅलरी दर महिन्याला इथून सुरू होते. आणि इथून पुढचं काम जे आहे ते फक्त तुम्ही जे केलं हे होण्यासाठी 1.5 लाख PV ते ह्या 5 जणांना द्यायचं की तुम्ही सुद्धा 1.5 लाखावरती जायचंय. आता ह्या तुमच्या नंतर जर हे 8च दिवसांनी जॉईन झाले असतील तर हे सुद्धा हळूहळू तुमच्या मागेच येत असतात. त्यांचाही जिथे तुमच्या BV वाढतायत तिथे त्यांच्याही वाढत असतात. त्याच्यामुळे हे सुद्धा तुमच्या नंतर जेव्हा पहिला सुपरस्टार क्रिएट होतो तेव्हा आपल्या कंपनीत 38% लेवल आहे गोल्ड स्टार. नंतर दुसरा व्यक्ती सुपरस्टार होतो तेव्हा 41%, 38 वरती आपला सिल्वर स्टार आहे, 41 ला गोल्ड स्टार. तिसरा व्यक्ती जेव्हा होतो तेव्हा 44% लेवल असते रुबी स्टार. चौथा व्यक्ती होतो तेव्हा 47%, ज्याला आपल्या कंपनीत नाव आहे डायमंड स्टार. आणि 5वा व्यक्ती होतो तेव्हा 50% लेवल असते चेअरमन स्टार. तर ही आपली लेवल वाईज जर बघितलं तर 50% फायनल लेवल आहे आपली या कंपनीमध्ये. आता 50% तुम्ही जेव्हा होता तेव्हा तुमचा इन्कम जो आहे तो आरामात तुमचा 1 लाखाच्या पुढे जातो पर मंथ. कारण काय की तुम्ही जे काय खरेदी 1000च BV करताय समजा दर महिन्याला, आता मात्र तुमच्या 1000 BV वरती किती रिटर्न येणार आहे 50% प्रमाणे 500 रुपये तुमचे पर्सनल येणार आहे. पण सेम थिंग त्याच वेळेला तुमचे जे न्यू जॉईनिंग झाले ह्या सगळ्यांकडून हे जर ऑल सगळे सुपरस्टार झाले तयार तर ह्यांच्या सगळ्यांवरती तुम्हाला कंपनी 13% फंड देते, लीडरशिप बोनस देते. प्लस ह्या प्रत्येक लेवलला 2% कंपनीकडून फंड चालू होतात वेगवेगळे, जसं ट्रॅव्हलिंग फंड, बाईक फंड, कार फंड, असे वेगवेगळे कंपनीकडून 5 फंड चालू होतात. म्हणजे हे 10% वेगळे. आणि ह्या प्रत्येक लीडरच्या डाऊनला जे काही काम झाले त्या कामावरती जेवढ्या BV दर महिन्याला येतील 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत त्या सगळ्या BV वरती 13% लीडरशिप बोनस असतो. तर अशा पद्धतीने तुमचा इन्कम हा आरामात 1 लाख अँड अबोव जातो पर मंथ. ह्या लेवल अचीव्ह करणं हे हार्डली पूर्वी कंपनी सांगत होती 2 ते 3 वर्षाचं काम आहे, पण आता आम्ही सांगतो की हे काम फक्त 1 वर्षाचं आहे. त्याचं रिझन असे की कंपनीने आता ह्या सगळ्या लेवलच्या दिसत आहेत ह्या सगळ्यांवरती ऑफर लावली.
जसं आता ह्या 10% साठी 1000च्या ऐवजी 500 बीवीची ऑफर आहे. 20% साठी 7500च्या ऐवजी 2500 बीवीची ऑफर आहे. आणि ह्या 25% साठी ते 7500ची ऑफर आहे. इथे कुठलीच ऑफर दिलेली नाहीये. डायरेक्ट मग 35% साठी 1.5 लाखच्या ऐवजी 45,000ची ऑफर आहे. तर ही ऑफर या महिन्यात 45 आहे, कदाचित पुढच्या महिन्यात 75,000 असेल. कारण 75,000 ही आपल्या कंपनीने फास्ट लेवलसाठी ठेवूनच दिले, ते राखीव आहे की तुम्ही हे दर महिन्याला जोडलेले बीबी आहे. मग तिथे 4 महिने लागू, 6 महिने लागू, सिस्टीम आहे. आणि जर तुम्ही ऑफर करताय तर तुम्हाला एकाच महिन्यात 75,000 बीबी करायचे. ही कंपल्सरी आहे दर महिन्यात. पण ह्याच्यात सुद्धा आता कंपनीने काही महिन्यांसाठी 45 लावलेली, कारण लॉकडाऊन आहे, थोडंसं बाहेर पडणं अवघड आहे, म्हणून ही सध्या ऑफर चालू आहे. नाहीतर मग कंपनीची एरवी 75,000ची ऑफर असते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या एकदम सोप्या झाल्यात ऑफरमुळे. तर हे काम तुम्ही सुरू केल्यानंतर तुम्ही ह्या कंपनीचे 50%चे मालक होता. बरं, हे सगळं जे आहे हे कशावरती डिपेंड आहे? पूर्ण बिझनेस व्हॉल्यूम. हे बिझनेस व्हॉल्यूम प्रत्येक प्रॉडक्टच्या मागे लागले. जसं तुलसीच्या मागे 55 बिझनेस व्हॉल्यूम आहे, ॲलोवेरा घेतला 125 बिझनेस व्हॉल्यूम आहे, डोळ्यांचा ड्रॉप घेतला 20 आहे. जशी किंमत तसे त्याचे बीवी. तर हे बीवी जर आपल्याला प्रॉडक्ट वरतीच वाढतंय, तर सगळ्यात महत्वाचं की प्रॉडक्ट आपल्या समोर असणं गरजेचं आहे. किंवा प्रत्येकाच्या जर हातात प्रॉडक्ट असतील, आता हा प्लॅन जर नुसताच तोंडी पेपर घेऊन फिरलो, काय होणार आहे का? काहीच नाही. कारण ऑन द स्पॉट लोकांनी प्रॉडक्ट यूज सुद्धा केले पाहिजे. स्वतःसाठी यूज केल्यानंतरच ते ऍडव्हर्टाईज करू शकतात. खाल्लं तर कळणार चौकशी. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रॉडक्ट जवळ मिळणं. तर आता कंपनीचे तर आउटलेट खूप सगळे वाढत चाललेले की जेणेकरून मी आता इथे बसली, पण मी एखादं पुण्यातलं जॉईनिंग लावू शकते. त्यांना त्यांच्या जवळचं 10-20 किलोमीटरच्या आतल्या एखादं मी आउटलेटचं त्यांना हे फक्त ऍड्रेस देणार आणि ते तिथे जाऊन खरेदी करणार. पण बिझनेस व्हॉल्यूम कुठे येणार आहेत? माझ्या अकाउंटला येणार आहे, ग्रुपला माझ्या येणार आहे. तर ह्या पद्धतीने काम चाललेलं. तर आपल्याला आता तुम्हाला ॲज अ डिस्ट्रीब्युटर अजून बेनिफिट मिळणार की जर तुम्ही जर डिस्ट्रीब्युटरशिप घेत असाल तर डिस्ट्रीब्युटरचे 2 फायदे होतात की हे जे कंपनीने तुम्हाला 50%ची जी लेवल दिलेली आहे, तुम्हाला 1000 बीवीवरती 500 रुपये येणार हे कन्फर्म आहे. पण ह्याच्यात जर तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप घेत असाल तर कंपनीने ऑलरेडी डिस्ट्रीब्युटरसाठी 25% मार्जिन ठेवलेलंच आहे प्रॉडक्टच्या मागे. 50 + 25 हे तुमचे येणारे 250 रुपये अजून एक्स्ट्रा तुम्ही घ्यायचे. 1000 बीवीच्या मागे तुमचे हे 750 रुपये ठरलेले. हे तुमचा स्वतः यूज करत असाल तर. जर तुम्ही असोसिएट म्हणजे कार्ड धारकांना देत असाल, फक्त असोसिएट आहेत त्यांना, तरी तुम्हाला 25%च राहणार आहेत. आणि जर तुमच्या थ्रू आउटलेट 10 झाले, समजा ह्यांनी आउटलेट घेतलं, यांनी आउटलेट घेतलं, यांनी पण, तुमचे स्वतःचे लीडर आहेत, ह्या 5ही जणांनी जर तुमच्या थ्रू आउटलेट घेतले तर ह्याचं डिस्ट्रीब्युशन असं केलेलं आहे की 15% तुम्हाला आणि 10% शॉपी धारकांना. तुमचीच माणसांना तुम्ही सर्व्हिस देणार आहे. हा, शॉपिंग. आणि शॉपिंग दिल्यानंतर तो माणूस जे काही काम करेल ना, ते फक्त त्याचं वैयक्तिक टीम वर्क असणार आहे. म्हणजे तो 10% मार्जिनने तुमच्याकडून मटेरियल घेणार. म्हणजे ऍट अ टाइम तुमचा बिझनेस बघा, तुम्ही एकटे करणार एका दुकानात बसून, पण हे थोडक्यात फ्रँचायझी घेतल्या तुमच्याकडून. आणि कुणी घेतल्या? आज येवले एवढा मोठा ब्रँड झाला. हा ब्रँड कधी मोठा झाला? जेव्हा त्यांनी ठिकठिकाणी फ्रँचायझी दिले तेव्हा. तर सेम थिंग आपल्याला सुद्धा कंपनीने तेच काम करायला दिले की एकटे विकत बसू नका. डिस्ट्रीब्युटरशिप मध्ये जरी तुम्हाला 25% मार्जिन असेल तरी ते 25% तुम्ही दिवसभर 5 प्रॉडक्ट विकत असाल आणि तेच जर तुम्ही ह्या प्रत्येक दुकानात 5-5 दिले तर तुम्ही दिवसाचे 25 प्रॉडक्ट विकणार आहे. आणि 25 वरती तुम्ही 15% जरी कमवलं तरी तुमचा इन्कम मोठा आहे एकट्याने सगळं विकत बसण्यापेक्षा. प्लस हे तुमच्याच लोकांना गेल्यामुळे बिल फिरून कुठे येणार आहेत? अकाउंटला येणार आहेत. आणि अकाउंटला जो बिना पैसे टाकता येणारा इन्कम आहे तो वाढणार आहे. त्याच्यामुळे नॉर्मल जी डिस्ट्रीब्युटरशिप असते, कपड्यांची म्हणा किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंची म्हणा, ह्यांचं इन्कम एकाच प्रकारे येतो ह्या मार्जिनवरती, फक्त 25% असेल, 30% असेल ह्याच्यावरती. पण IMC वाल्यांचा इन्कम हा 3 प्रकारे येतो. म्हणजे तुमचा वैयक्तिक वापरातून पण रिटर्न बेनिफिट आहे, तुमच्या असोसिएटला विकण्यातून पण तुमचा रिटर्न बेनिफिट आहे, आणि जर आउटलेट तुमच्या थ्रूच झाला असेल तर तो सगळ्यात बेस्ट बेनिफिट आहे. की डिस्ट्रीब्युटरशिप तेव्हाच तुम्ही म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्हाला इन्कम मिळेल जेव्हा तुमच्या 10 लाखाच्या मालाला 10 कस्टमर, 10 शॉपिंग
ह्या तुमच्या वैयक्तिक झालेल्या पाहिजे. तर सुरू करता आणि क्रॉसला जरी दिलं म्हणजे ते आपल्या अंडर नाहीये शॉपिंग, त्यांना जरी दिलं तरी आपले 15% कुठेही गेलेले नाही. तर ह्याच्यात टोटली म्हणजे सगळीकडूनच येणं फक्त आहे, जाण्याचा मार्गच नाही. त्याच्यामुळे बिनधास्त हा बिझनेस जो आहे ना हा चौफेर आपण करू शकतो. आता कपड्यांचं मार्केट म्हटलं तर माणसांची गरज संपली की विषय संपतो. पण आपल्या जर बिझनेस मध्ये बघितलं तर FMCG चे प्रॉडक्ट आहे. टाटा कंपनी ट्रक सुद्धा बनवते आणि टाटा कंपनी मीठ सुद्धा बनवते. रिझन काय आहे की ट्रक ही कधीतरी विकल्या जाणारी गोष्ट आहे, पण मीठ ही दैनंदिन गरज आहे. तर FMCG जरी छोटा असलं तरी ते सेलिंग जास्त आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे जे खाण्याच्या वस्तू आहेत जसे की तेल, साबण, शॅम्पू आपण प्रत्येक घर वापरतोय. त्या घराला जर कळलं की तुमचा बाहेर जाणारा पैसा हा रिटर्न मिळण्याची संधी आहे तर ते पूर्णपणे लाईफ टाइम ते घर आपल्याकडे जोडलं जातं, आपल्या शॉपीला जोडलं जातं. जेव्हा प्रत्येक जण ID बनवतो एवढे कस्टमर बांधील कोणाचेच नसतात. जर बारकाईने विचार केला तर डॉक्टरांना सुद्धा गॅरंटी नसते की आज आलेला पेशंट पुन्हा 6 महिन्याने माझ्याकडेच येईल की अजून कोणाकडे जाईल, किंवा तुम्हाला सुद्धा गॅरंटी नसते की एकाने आज माझ्याकडे काम दिले उद्याचं माहिती. पण इथे IMC ती गॅरंटी फिक्स असते की तुम्ही जॉईन करताय, तुमच्याच अंडर करताय, म्हणजे तो माणूस जरी तुमच्याकडे परचेसिंगला नाही आला त्याने कुठेही केली तरी त्याची बीवी हे तुमच्याकडेच येणार नकळत. त्याच्या हा एकदम बांधील कस्टमरचा बिझनेस आहे. कुठलाही लॉस होण्यासाठी संधीच नाही. तर बाहेर लॉस होण्यासाठी भरपूर चान्स असतात. टिकणं एखादा चान्स असतो की माणसाची फक्त तिथे पेशन्स पाहिजे तरच तो टिकू शकतो. आणि आपल्या बिझनेसमध्ये लॉस होण्याचे चान्सेस नाही. लॉस कसा करायचा हे सुद्धा विचार करावा लागेल की हा लॉस कोणीकडून होऊ शकत नाही. तर अशा पद्धतीने हा बिझनेस आहे. आणि ह्याची डिस्ट्रीब्युटरशिप ही वेगळ्या पद्धतीने आहे की तुम्ही डिस्ट्रीब्युटरशिप नुसती घेऊन जेवढे तुम्ही पर्सनल कस्टमर त्याच्यात टाकाल स्वतःचे तो तुमचा फिरून डबल इन्कम आहे. तर ऑर्डरला तर देत राहायचंय, पण ऑर्डर येण्याची वाट न बघता त्याच्यावरती आपले कस्टमर तयार करणं हे सगळ्यात बेस्ट काम. डिस्ट्रीब्युटरशिप असेल ना तरी कस्टमर स्वतःचे तयार करायचे. तर त्याच्यातून ह्या लेवलवरती आपलं मेन लक्ष ह्या लेवलवरती पाहिजे. कारण ह्याच्यात लेवल कधीही कोणाची खाली जात नाही. एकदा तुम्ही 50% मिळवले ना लाईफ टाइम तुमची 50%ची लेवल राहणार. म्हणजे तुम्हाला 75% ठरलेलं मार्जिन आहे की स्वतःच्या इन्कम वरती 50% आणि डिस्ट्रीब्युटरशिप वरती 25%. 75% कुठेही जात नाही. त्याच्यामुळे इन्कम तुमच्या घरात 1 लाख ही सुरुवात आहे. 15-20 लाख यायला सुद्धा कधीच कमी पडणार नाही. कारण अशा आता इन्कम घेणारे आपण बघतोय आणि त्यांच्याकडे बघूनच आपण हे काम करतोय. तर आम्ही सुद्धा 4 वर्षापूर्वी सुरू केलं. तर अगदी शून्यातून सुरुवात केली, पण खूप चांगल्या पद्धतीने आम्ही तर ही लेवल 2.5 वर्षात मिळवली सिस्टीम प्रमाणे. म्हणजे 1.5 लाख बीवी करणं, ऑफर वगैरे हा प्रकार तेव्हा नव्हता. त्याच्यामुळे जे सगळ्यांनी केलं ते सिस्टीम प्रमाणे केलं. आणि तेव्हा हे 5चा क्रायटेरिया नव्हता, 8चा होता. त्याच्यामुळे आम्ही 8 सुपरस्टार बनवून चेअरमन झालो. पण आता सगळाच प्लॅन आपला एप्रिल पासून चेंज झालेला आहे. ऑफर सुद्धा लागलेले आहेत आणि इकडे सुद्धा तुम्हाला काम कमी केले. फक्त लेवलवरती लक्ष ठेवायचं. लेवल अचीव करा. इन्कम हा दर महिन्याला वाढतो. जसं एखादा जॉब करणार असतो तर त्याला इन्क्रीमेंट जर म्हटलं तर वर्षातून फार फार तर एकदा, आणि ती सुद्धा किती 500,000 रुपये, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. पण इथे मात्र इन्क्रीमेंट दर महिन्याला होते. दर महिन्याला. कारण आज 2 लोक पुढच्या महिन्यात ती 2 अजून 2 लागणार. तर हा मल्टिप्लाय होणारा बिझनेस आहे. तुमच्या कळत न कळत तो कुठल्या कुठे जातो. आज आमच्या अंडर जवळजवळ 18-20 हजारांची टीम झाली असेल. मी काउंट या महिन्यात चेक नाही केलेला. तर हा काउंट रोज वाढतोय आमचा. माणसं कुठून कुठून येतात माहित नाही. सगळीकडे जॉईनिंग चालू आहे. बीविंगचा काउंट जर बघितलं तर 5-5 मिनिटांनी वेगवेगळा आकडा असतो. तर अशा पद्धतीने हा बिझनेस फक्त एका जागी न होणार आहे. तुम्हाला ऑल ओव्हर इंडियात घर बसल्या करण्याची संधी आहे. एका जागी बसाल पण काम सगळीकडे चालेल. तर बिनधास्त तुम्ही करताय ते करा, समजून घ्या आणि होता होता आरामात हे लेवल वगैरे जसे येतील तुमचं दर महिन्याचा पे आउट येईल. पेमेंट स्लिप चेक केली की तुमच्या लक्षात येतील या गोष्टी की पेमेंट आलं कसं, कोणाकडून आला. तर त्या स्टडीतून तुम्ही अजून स्वतः जास्त शिकाल. तर अजून काही शंका असेल तर आता बिनधास्त विचारा, कारण हा आपला टोटल प्लॅन आहे.